नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आता आपण बघूयात की कर्क राशीसाठी हा मार्च महिना कसा असणार आहे। तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की मार्च महिन्यापासूनचे हे पुढचे सर्व दिवस आता तुमच्यासाठी खूपच आनंददायी चांगले असे असणार आहेत। गेल्या 2.5 वर्षापासून तुम्ही जे भोगत होता, जे त्रास तुम्हाला आलेले आहेत, जे तुम्हाला एक संकट तुमच्या समोर आलेले होते, तर ते सर्व आता दूर होऊन मार्च महिन्याच्या शेवटापासून तुम्हाला एकदम चांगलेच परिणाम पाहायला मिळतील। ते का तर शनी हा कुंभ राशीतून आता मीन राशीमध्ये मार्च महिन्याच्या शेवटी प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे त्याची जी दृष्टी तुमच्यावर होती, त्यामुळे जे तुम्हाला परिणाम सहन करावे लागले होते, काही खूप संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागलं होतं, तर ते आता सगळं संपून एकदम आनंद दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। फक्त आता हा महिना तुमच्यासाठी काय परिणाम घेऊन आलेला आहे किंवा महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी कशी असणार आहे, तर ते आपण पाहूयात की शनीची दृष्टी 100% बदलणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला महिन्याची सुरुवात काहीशी मनाप्रमाणे जरी नसली तरी शेवट मात्र अगदी तुमच्या मनाप्रमाणे असणार आहे। स्वास्थ्य संबंधात जर आपण पाहिलं तर तुम्हाला थोडासा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो। ज्या कोणा व्यक्तींना मायग्रेनचा त्रास आहे तर त्यांनी स्वतःची भरपूर काळजी घ्यावी, कारण भरपूर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, तर त्याच्याबद्दल तुम्ही इथे थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं आहे। एखाद्या गोष्टीवर चिडणं हे थोडंसं तुम्हाला थांबवावं लागणार आहे या महिन्यामध्ये, कारण त्यामुळे चिडचिड वाढेल। चिडचिड वाढल्यामुळे तुमच्या मनाला प्रॉब्लेम होईल, तुमच्या डोक्याला प्रॉब्लेम होईल, डोकेदुखी जास्त होईल आणि त्यामुळे तुमच्या शरीरावर पण विपरीत परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। वेळेवर खाणं, वेळेवर मेडिसिन घेणं ह्या गोष्टी कटाक्षाने तुम्ही पाळा। विद्यार्थी वर्गाला हा महिना कसा जाणार आहे, तर खूपच विचारपूर्वक तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील। का तर शिक्षणासंबंधी किंवा एखाद्या क्षेत्रासंबंधी किंवा एखाद्या परीक्षेसंबंधी तुम्ही विचार करत आहात, तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा। फक्त निर्णय घेण्याचं थांबा, कारण खूप विचार करा तुम्हाला नेमकं कुठल्या फील्डला कुठं तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे, किंवा तुम्ही काही जर तुमचं एक नियोजन करून ठेवलेलं आहात, एक फोकस्ड आहात तुमच्या करिअरबद्दल, तुमच्या शिक्षणाबद्दल, तुम्ही जे काही ग्रॅज्युएशन करणार आहात त्याच्याबद्दल, तर तुम्ही नक्कीच त्याप्रमाणे वाटचाल करू शकता। फक्त निर्णय घेताना नीट विचारपूर्वक निर्णय घेतलेले बरे पडणार आहेत। अजून एक महत्त्वाचं सांगायचं तर महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही कोणते पण महत्त्वाचे निर्णय, मग ते फॅमिली संबंधित असो, कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असो, घेणे शक्यतो टाळा। महिन्याच्या अंतापासून पुढच्या महिन्यापासून जो तुम्हाला एक चांगले परिणाम देणारे दिवस येणार आहेत, तर तुम्ही त्यावेळेत जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील किंवा जे काही तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल, तर त्याच्यासाठी थोडंसं थांबा। इतक्या दिवस तुम्ही जी वाट पाहिली ती अजून काही दिवस तुम्ही वाट पाहू शकता आणि मार्च महिन्याच्या शेवटी पासून मग तुम्ही नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे जे काही तुम्हाला करायचं आहे त्यासाठी तुम्ही वाटचाल तुमची चालू करू शकतात। जे कोणी प्रेमसंबंधामध्ये असतील किंवा रिलेशनशिपमध्ये असतील, तर तुम्हाला तुमच्या रिलेशनमध्ये काही छोट्या मोठ्या कुरबुरींचा सामना करावा लागू शकतो। छोटे मोठे वादविवाद होतील, एखाद्या गोष्टीवरून अविश्वासामुळे म्हणा किंवा एखाद्या गोष्टीवरून मतभेद होतील, एखाद्या मतावरून मतभेद होईल। तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर एकमेकांशी बोला, आबोला धरू नका। जर काही इश्यूज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर ते बसा आणि सॉल्व्ह करा। उगीचच वाद वाढवत बसू नका, कारण तुम्हाला इथे मग तुमचे जे काही संबंध आहेत ते संपण्याची पण शक्यता आहे, तुमचं रिलेशन संपण्याची पण शक्यता इथे दिसत आहे। जर हे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नक्कीच याच्यावर विचार करा। अजून एक सांगायचं म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे। प्रत्येक गोष्टी काळजीपूर्वक हाताळण्याची गरज पडणार आहे। मग ते घरातील मॅटर असो किंवा व्यावसायिक मॅटर असो किंवा तुम्ही जिथे काम करता तिथली परिस्थिती असो, तुम्हाला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कार्य करताना खूप डोकं शांत ठेवावे लागणार आहे। खूप काळजीपूर्वक कोणताही निर्णय घ्यावा लागणार आहे, घाई करून चालणार नाही आहे। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमचं डोकं नेहमी शांत ठेवण्याचा प्रयत्न करा। लगेचच चिडचिड, रागराग करणे ह्या महिन्यामध्ये टाळा, कारण याचे विपरीत परिणाम तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला भोगायला लागतील, ही गोष्ट लक्षात ठेवा। अजून एक सांगायचं महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे जर एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत आहे, मग ते तुम्हाला आवडो किंवा न आवडो, लगेचच त्याला एक उत्तर देणं किंवा लगेचच त्यांना रिॲक्ट होणं हे शक्यतो ह्या महिन्यामध्ये टाळा। आपले वडीलधारी मंडळी म्हणा किंवा आपले मोठे मंडळी आपल्याला काहीतरी सांगत असतात, काहीतरी मार्गदर्शन करत असतात, तर तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न करा की बाबा आम्हाला खूप येत आहे किंवा तुम्ही जे सांगतात ते आम्हाला पटतच नाही किंवा हे असे नकारार्थी उत्तरं देणं हे शक्यतो टाळा, कारण
कुठेतरी तुमच्या नकळत तुम्ही त्यांचं मन दुखवण्याची शक्यता आहे. म्हणून तुमच्या ह्या महिन्यामध्ये तुमच्या बोलण्यावर थोडंसं ताबा ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा, कारण नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे. मग ते आपलं रिलेशनवर नुकसान होईल, म्हणजे नातेसंबंधी नुकसानीचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. सोबतच विद्यार्थ्यांना तुम्ही ॲडमिशनसाठी कुठेतरी प्रयत्न करत आहात, तुम्हाला कोणत्या तुमच्या आवडत्या क्षेत्रामध्ये किंवा जर तुम्ही विदेशामध्ये किंवा तुम्ही जिथे राहतात त्याच्यापासून दुसरीकडे तुम्हाला कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं आहे, एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये म्हणा किंवा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर महिन्याच्या सुरुवातीला अजिबात तुम्ही प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला मनाप्रमाणे परिणाम मिळणार नाहीत. महिन्याचा शेवट तुमच्यासाठी खूप उत्तम आहे. थोडंसं थांबा, नक्कीच तुम्हाला मनाप्रमाणे परिणाम पाहायला मिळतील, परंतु जे काही करायचं आहे तर ते सगळं तुम्ही महिन्याच्या शेवटी करा. ह्या महिन्यामध्ये तुमचं वैवाहिक जीवन खूपच उत्तम असं असणार आहे. तुम्ही एकमेकांना समजून घ्याल, तुमचा जोडीदार तुमच्यासाठी काहीतरी चांगलं किंवा स्पेशल करण्याचा प्रयत्न करेल. आणि समजा जर तुमच्यामध्ये आधीपासूनच काहीतरी वाद झालेले असतील, मतभेद झालेले असतील, तुम्ही एकमेकांसोबत तात्पुरतं बोलत असाल किंवा एक ठीक आहे तुमच्यामध्ये काहीतरी दुरावा आलेला असेल, तर तो दुरावा मिटण्याची पण वेळ आलेली आहे. किंवा जे काही तुमचे मतभेद आहेत, काही तुमच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, अबोला आहे, ते सर्व काही मिटवून तुमचं नातं पुन्हा पहिल्याप्रमाणे प्रेमाने भरभरून फुलणार आहे. तर यासाठी तुम्ही तयार राहा. जर तुमच्यावर कर्ज आहे, आधीपासूनच काहीतरी कर्ज घेतलेलं आहे, तर ते पण कर्ज तुम्ही फेडण्याच्या दृष्टीने भरपूर एक पाऊल उचलाल आणि तुमच्या डोक्यावरचा जो काही आर्थिक बोजा आहे तो कमी करण्यामध्ये तुम्ही नक्कीच सफल राहणार आहात या महिन्यामध्ये. अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बऱ्याच दिवसांपासून तुमची एखादी कोर्ट केस चालू आहे, कोर्टामध्ये अजिबात ती पुढे सरकत नाही आहे किंवा त्याच्यामध्ये काही तुम्हाला एक परिणामच पाहायला दिसणं झाले, उगीच चालू आहे, काही निगेटिव्ह पण नाही किंवा पॉझिटिव्ह नाही, असे कोणतेच तुम्हाला सोल्युशन मिळत नाही आहे, तर अशा वेळेस तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच एक पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळेल किंवा एक पायरी तुमच्या बाजूने ते कोर्ट केस पुढे जाऊन नक्कीच निकाल लागण्याची पण शक्यता दिसत आहे किंवा निकाल लागण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे जाईल किंवा एक पायरी पुढे जाऊ शकते. तर ही पण एक आनंदाची बातमी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मिळू शकते. अजून एक सांगायचं म्हणजे जर करिअरच्या दृष्टीने पाहिलं तर हा महिना खूपच उत्तम आहे, खूपच चांगला आहे. तुम्ही जे काही ठरवलेलं आहे ते नक्कीच तुम्ही प्रत्यक्षामध्ये उतरवू शकता. एखादा नवीन बिझनेस तुम्हाला करायचा आहे तर महिन्याच्या अंती तुम्ही करू शकतात किंवा पार्टनरशिपमध्ये तुम्हाला काहीतरी करायचं आहे, स्वतःचं असं एक तुम्हाला नाव कमवायचं आहे किंवा भागीदारीमध्ये तुम्हाला एक बिझनेस करायचा आहे, तर नक्कीच तुम्ही करू शकता. सगळं काही तयार करून ठेवा. फक्त जी सुरुवात करायची आहे ती तुम्ही महिन्याच्या अंती करू शकता. समजा तुम्ही जर नोकरीसाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुम्हाला नोकरी पण मिळून जाण्याची शक्यता ह्या महिन्यामध्ये दाट दिसत आहे. प्रयत्न चालू असतील तर चालू ठेवा, नक्कीच तुम्हाला मनासारखे परिणाम पाहायला मिळतील. अजून एक नवीन आनंदाची बातमी म्हणजे एखाद्या नवीन ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवण्याच्या विचारात जर असाल तर नक्कीच तुम्ही त्याप्रमाणे प्रयत्न करू शकता. एखाद्या नवीन ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवू शकता आणि त्यामधून तुम्हाला भरभरून आर्थिक लाभ पण मिळण्याची शक्यता दिसत आहे. नोकरी करणाऱ्यांनी नोकरीसाठी किंवा तुम्हाला नोकरी बदलण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला इथे एक पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळेल. नक्कीच ही नोकरी सोडून तुम्हाला मनासारखी नवीन नोकरी 100% मिळू शकते. जर तसे प्रयत्न चालू असतील तर अजिबात प्रयत्न सोडू नका, मनाप्रमाणे नोकरी मिळून जाईल. अजून एक थोडीशी काळजी घ्यावी लागणार आहे या महिन्यामध्ये आणि ती म्हणजे एखाद्या मतावरून, एखाद्या छोट्याशाच गोष्टीवरून तुमचा इतर लोकांसोबत वाद किंवा आर्ग्युमेंट होऊ शकतो. म्हणजे तुम्ही तुमचं म्हणणं प्रूव्ह करण्यासाठी आर्ग्युमेंट कराल, त्यांच्यासोबत वादविवाद कराल, तर ही गोष्ट तुम्ही कटाक्षाने ह्या महिन्यामध्ये टाळली पाहिजे. थोड्या दिवस अजून किंवा महिन्याच्या शेवटपर्यंत थोडंसं डोकं शांत ठेवा, मन शांत ठेवा, स्वतःवर नियंत्रण ठेवा, तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर त्याचे विपरीत परिणाम तुम्हालाच पाहायला मिळतील. मी वेळोवेळी तुम्हाला हेच सांगत आहे पहिल्यापासून की ह्या महिन्याची सुरुवात कोणत्या क्षेत्रासाठी म्हणा किंवा तुमच्या पर्सनल आयुष्यासाठी पण म्हणजे चांगला काळ नाही आहे. अजिबात तुम्हाला मनासारखे परिणाम देणारा काळ नाही आहे. तर इथं थोडीशी तुम्ही काळजी घ्या, शांत राहण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. आणि अजून एक म्हणजे तुम्हाला लोक डॉमिनेट करतील, म्हणजे असं तुम्हाला जाणवेल एक नोकरीच्या ठिकाणी म्हणा किंवा तुम्ही कुठे काम करत आहात तिथे किंवा घरामध्ये पण तुम्हाला असं जाणवेल, तर ते तुम्हाला आवडणार नाही आणि त्यामुळे पण तुमचं मन अशांत राहू शकतं. तर ही गोष्ट, या गोष्टीचा पण खूप विचार करत बसू नका. अजून एक व्यवसाय जर पाहिला तर व्यावसायिक दृष्टीने पण हा महिना खूपच चांगला आहे. भरपूर आर्थिक लाभ मिळवून देणारा हा महिना तुमच्यासाठी असणार आहे. तुम्ही जे काही प्लॅन केलेले होते, काही तुम्ही जे एक टार्गेट ठरवून ठेवलेलं होतं की बाबा मला एवढा एक आर्थिक लाभ मिळणार आहे, एवढा
पुरा फायदा होणार आहे ह्या महिन्याच्या शेवटी. मार्च एंड आहे, तर मार्च एंडला तुम्हाला नक्कीच मनाप्रमाणे परिणाम पाहायला मिळणार आहेत. तर एकंदरीतच जर पाहिला तर महिन्याची सुरुवात थोडीशी म्हणजे पूर्णपणेच तुमच्या मनासारखी नसणार आहे, परंतु महिन्याचा शेवट हा संपूर्ण रीतीने तुमच्या मनाप्रमाणे राहणार आहे. आणि इथून पुढेही भरपूर काही वेगवेगळे अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणा किंवा तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे परिणाम पाहायला मिळतील शनीच्या राशी बदलामुळे. तर त्याच्यासाठी पण तुम्ही तयार राहा. एकंदरीतच हा महिना खूपच चांगले परिणाम घेऊन आलेला आहे. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही तुम्हाला माहिती विचारायची असेल, तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकतात. आणि तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर तुमच्या इतर ओळखीच्या व्यक्तीपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा. शेअर करा आणि धन्यवाद.